नमस्कार, मी अजित चव्हाण। पती पत्नीमध्ये वाद होतात, ते विकोपाला जातात आणि अगदी घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात। अलीकडच्या काळात घटस्फोटाची कारणं बदलली आहे। तुम्हाला विश्वासही बसणार नाही, पण अशा काही कारणांमुळे ही पती पत्नीत घटस्फोट होऊ लागलेत। का होतायत हे घटस्फोट, कोणामुळे होतायत, कोण टाकतंय सुखी संसारामध्ये मिठाचा खडा, या सारख्या प्रश्नांचे वेध आपण घेऊयात घटस्फोटाचे विलन कोण या खास कार्यक्रमात। पूर्वी काही गंभीर कारणांमुळेच पती पत्नीत घटस्फोट होत असत, मात्र आता घटस्फोटासाठीच्या 90% प्रकरणांमध्ये हेच कारण असल्याचं समोर येत आहे। आई मी नाही येणार, मी आत्ताच सांगतो, मी खूप दमलोय। अरे असं कसं? तिला वाटत नसेल तिच्या आई वडिलांना भेटावंस? बघा ना, तुम्हाला रात्री दोघांना डिनरला जायचंय, आम्हालाही संध्याकाळी नाटकाला जायचंय। आपण सगळेच मिळून जरा 2-2 तास झोप काढूया काय? चल हात धुवायला चल। मी तर कुठल्या नाटकाला जातोय आपण मिसेस लिमये? बोलला नाही। सगळेच जण नाटक करतायत, तर मग मी काय घोडं मारलं? सिनेमा आणि टीव्ही सिरियल्स मधून तुम्ही सासू सुनेमधला वाद अनेक वेळा पाहिला असेल। सत्य आहे। नको नको नको, त्यात काय वांग, क्या बात है, वाह। स्वानंदी सिक्रेट रेसिपी? सिक्रेट तर आहे, पण आईंचे। सासू सारख्या सुनेला सूचना करत असते आणि सुनेला त्या सूचना नको असतात, त्यातूनच त्यांच्यात वाद होतो। सासू सुनेच्या वादावर आजवर अनेक चित्रपट आणि टीव्ही सिरियल्स झाल्यात आणि या पुढेही त्या होत राहतील। तू हे असले कपडे 4 चौघात घातलेले मला आवडत नाहीत, हे माहितीये ना तुला, मग का घातले? पण आई, या कपड्यांमध्ये काय वाईट आहे? स्लीवलेस पण नाहीये हे बघ, प्रतिप्रश्न करू नकोस। मी विचारलंय ना, तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे मला। काळ्याच्या शापाला गाय नाही मरत। मी कावळा गाय आणि तुम्ही कोण? घुबड। प्रेक्षकही मोठ्या आवडीनं असे सिनेमे आणि टीव्ही सिरियल्स पाहतात, कारण हा विषय प्रत्येक कुटुंबाला आपलासा वाटतो। सुनेला सासू सासऱ्यांचा हस्तक्षेप नको असतो, तर नवऱ्यालाही त्याच्या सासू सासऱ्यांनी आपल्या संसारात ढवळाढवळ करू नये असं वाटतं। आणि धक्कादायक बाब म्हणजे यामुळेच आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। घटस्फोटासाठी हे एक प्रमुख कारण मानलं जातं। गेल्या 7 महिन्यात ठाणे पोलीस आयुक्तालयातल्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या तक्रारींमधून ही बाब समोर आली आहे। सासू सासऱ्यांची ढवळाढवळ घटस्फोटाचं कारण: जानेवारी 2015 अर्ज 47, 6 तडजोड, 6 न्यायालयात जाण्याचा सल्ला। फेब्रुवारी 2015 38 अर्ज, 8 तडजोड, 4 न्यायालयात जाण्याचा सल्ला। मार्च 2015 62 अर्ज, 14 तडजोड, 12 न्यायालयात जाण्याचा सल्ला। एप्रिल 2015 56 अर्ज, 9 तडजोड, 6 न्यायालयात जाण्याचा सल्ला। मे 2015 53 अर्ज, 14 तडजोड, 8 न्यायालयात जाण्याचा सल्ला। जून 2015 56 अर्ज, 9 तडजोड, 5 न्यायालयात जाण्याचा सल्ला। जुलै 2015 65 अर्ज, 5 तडजोड, 5 न्यायालयात जाण्याचा सल्ला। नवीन एक कारण समोर आलेलं आहे की नवरा किंवा बायको यांच्या दोघांच्या संसारात आईवडिलांचा जो वाढता हस्तक्षेप, आईवडील हस्तक्षेप करतात आणि तो हस्तक्षेप कुणालाही नको असतो आपल्या संसारामध्ये। तो हस्तक्षेप अति झाल्यामुळे डिवोर्स होण्याचं एक नवीन कारण समोर आलेलं आहे। सासू सासऱ्यांचा संसारातला हस्तक्षेप हे घटस्फोटासाठीचं प्रमुख कारण असल्याचं या तक्रारीवरून समोर आलंय। गेल्या वर्षी महिला तक्रार निवारण केंद्राकडे 699 अर्ज प्राप्त झाले होते। यापैकी 157 प्रकरणात तडजोड झाली, तर 79 प्रकरणात न्यायालयात जाण्याची समज देण्यात आली। सासू सासऱ्यांच्या हस्तक्षेपाव्यतिरिक्त पती पत्नीचा अहंकार आणि सोशल मीडिया ही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरते। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। खरं तर हा समाजामधला अत्यंत गंभीर प्रश्न आहे। जी फॅमिली, जो परिवार या सगळ्या त्रासातून जातो, त्यालाच या गोष्टीचं गांभीर्य कळू शकतं आणि फार महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टी आहेत। आपल्याबरोबर आता पुण्याहून अनुरूप विवाह संस्थेच्या गौरी कानेटकर आहेत।
गौरीजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. त्याचबरोबर आपल्याबरोबर चर्चेकरता तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉक्टर समिधा गोरे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. आधी डॉक्टर समिधा, हा सगळा प्रकार आपण आता पाहिला, ही आमची बातमी बघितली. लग्न संस्थेवरचा विश्वास कमी होत चाललाय असं वाटावं इतकी घटस्फोटांची प्रमाणं दाखल होतात. त्यांना समुपदेशन केल्यानंतर ते ऐकत नाहीत आणि शेवटी घटस्फोट घेतायत भारतीय समाजामध्ये. हे असं आधी होत नव्हतं. तो ट्रेंड आता आपल्याला पाहायला मिळतोय. किती धक्कादायक आहे हे. या संस्थेवरचा विश्वास कमी होत चाललाय. हो, आताच्या जे लग्न संस्था म्हणजे आताच्या ज्या नवीन केसेस येतात आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी, तर याच्यामध्ये हेच असतं की लग्न करताना म्हणजे घरातल्यांनी ठरवून किंवा प्रेमविवाह करून लग्न करतात, पण त्याच्यानंतर जे एकमेकांवरती विश्वास हवा असतो किंवा त्याच्यानंतर हस्बंडच्या जबाबदाऱ्या घेणं की त्याने बायकोच्या आईवडिलांच्या जबाबदाऱ्या घेणं, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग त्याच्यामुळे मग वाद होत जातात त्यांचे. आणि यांचे एकमेकांना चांगलं समजून न घेतल्यामुळे त्यांच्या संसाराकडे दुर्लक्ष होत जातं आणि मग वाद झाल्यामुळे त्यांचा विश्वास कमी होत जातो. असं मेन त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्या पार्टनरचा प्रचंड विश्वास, त्याच्यावर जर प्रचंड प्रेम केलं तर हे सगळे वाद कमी होऊ शकतील. आणि विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे. त्यांनी समजून घेतलं पाहिजे महिलांनी की आपल्या हस्बंडने जसं त्याचं आपल्यासाठी कर्तव्य आहे तसं त्याचं आई वडिलांसाठी, बहीण भाऊ, सगळ्या नातेवाईकांसाठी तेवढंच कर्तव्य आहे. हे जर त्यांनी समजून घेतलं तर हे वाद कमी होऊ शकतील. डॉक्टर, अगदी खरं आहे हे. खरं तर यालाच तडजोड असं म्हणतो आपण. आणि आपल्या आधीच्या पिढीतली माणसं म्हणायची लग्न म्हणजे तडजोड. ती पती आणि पत्नी दोघांनाही करायला लागते. मात्र आता ही तडजोड मान्य होणं या पिढीला पचवत नाहीये का, किंवा ते पेलवत नाही त्यांना. हे तडजोड ते मान्य करत नाहीत म्हणून इथं सगळं असं होतं असं वाटतं तुम्हाला? अजिबात. आत्ताची तरुण पिढी अजिबात तडजोड करायला मान्य नाही. त्यांना फक्त स्वतःच दिसतं, स्वतःचा वेळ, स्वतःचं पैसे, स्वतःच्या गरजा यांच्याकडे त्यांचं जास्त कल असतं. मीपणामध्ये ते जास्त गुंतलेले असतात आणि त्यांना जी आपली माणसं आहेत ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं किंवा ज्यांनी आपल्यासाठी एवढे त्रास काढलाय, ते विसरून ते फक्त मीपणाकडे वळतात आणि त्याच्यामुळे ते तडजोड करायला तयार नसतात. खरंय खरंय खरंय. आपण पुण्याला जाऊयात. डॉक्टर, आपल्याबरोबर गौरी कानेटकर आहेत. गौरीजी, अनेक विवाह म्हणजे अनुरूपच्या जाहिराती आम्ही बघतो. खूप मोठा अनुभव या सगळ्या लग्न संस्थेच्या बाबतीत काम करण्याचा तुम्हाला आहे. बदलतंय हे सगळं आता. म्हणजे पूर्वी घटस्फोट ही फार गंभीर बाब मानली जायची, पण आता अगदी नाही पटलं तर वर्ष 6 महिन्यात ती केस फाईल केली जाते, समुपदेशन घेतलं जातं, पण मान्य केलं जात नाही की आम्हाला सोबत राहायचंय. किंवा हे सगळं कसं होतंय, का होतंय, हे बदलतंय. हा ट्रेंड असा येतोय हल्ली असं वाटतं आपल्याला? नक्कीच समाजामध्ये खूप सारे बदल होतातच आहेत आता. फक्त कसं आहे, हा ट्रान्झिट पिरियड आहे असं मला वाटतं. कारण एकमेकांकडून असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा इतक्या ठाम आहेत. लग्नाचं वय वाढलेलं आहे. खरंय, त्या अपेक्षा ठाम आहेत हे सगळे. पण गौरीजी, एक आहे आता की पूर्वीच्या काळी काही खूप गंभीर बाब असेल, अगदीच तडजोड होऊ शकत नाही, अशा वेळी घटस्फोटाचा विचार केला जायचा. पण आताची पिढी अगदी पटकन निर्णय घेते आणि झटकन घटस्फोट घेते. या सगळ्याचा दोन्हीकडच्या परिवारांना, त्या दोघांनाही त्रास होतो. पण या सगळ्याचा विचार कुठेच केला जात नाही. अगदी सोशल मीडियावरती जास्त काय ऍक्टिव्ह आहेस म्हणूनही घटस्फोट होतात. तसे प्रकारे आपल्या समोर आता इथं दिसतात आपल्याला. या सगळ्या विचारसरणीबद्दल किंवा या बदलणाऱ्या पिढीबद्दल काय म्हणाल? मला नेहमी असं वाटतं की लग्न झाल्यानंतर सुरुवातीची जी 1-2 वर्ष असतात त्याला आपण टीथिंग पिरियड असं म्हणतो. म्हणजे छोट्या बाळाला जसे दात येताना त्रास होतो तसं कोणीही 2 माणसं ज्या वेळेला एकत्र राहायला लागतात त्यावेळेला त्यांना पहिली 1-2 वर्ष एकमेकांना आजमावून बघणं, याच्यासाठी एकमेकांना अवधी देणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं. आणि हे सगळं करत असताना वागण्याची पद्धत कशी आहे एकमेकांची, एकमेकांना स्पेस देता येते का आपल्याला, लग्न आपण का केलंय, लग्नाचा हेतू काय आहे, लग्नाने आपल्या खरं म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन व्हायला पाहिजे. तर ह्या लग्नामुळे आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तर मला नेहमी असं वाटतं की आई वडिलांनी आणि मुलामुलींनी एकत्र बसून याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे.
लग्नसंस्था ही भारतीय समाजामध्ये खूप महत्वाची मानली गेली आहे. अनेक जबाबदाऱ्यांचं पालन आपल्याला करायचं किंवा एक धर्म म्हणून आपल्याला त्याचं पालन आयुष्याच्या अंतापर्यंत करायचं असं आपल्या संस्कृतीत सांगितलं जायचं, त्याचं पालनही व्हायचं. पण आता तसं हा सगळा ट्रेंड चेंज होतोय आणि हे खरोखर ही आकडेवारी आहे आपल्याकडे आणि ही आकडेवारी सत्य बोलते. या सगळ्या प्रकरणांमध्ये डॉक्टर मी आपल्याकडे येतो, या सगळ्या प्रकरणांमध्ये पतीची मानसिकता काय असते? जास्त त्रास तर नवऱ्यालाच होत असतो. महिलांनी समजून घ्यावं ही गोष्ट. नवऱ्याला दोन्ही साईड आपल्या उभ्या करायच्या असतात. त्याच्यासाठी आई तेवढीच प्रिय असते, बहीण तेवढीच प्रिय असते आणि बायकोही तेवढीच प्रिय असते. तर तुम्ही त्यांना अशा अपेक्षा करू नये की त्याने फक्त माझी काळजी घ्यावी. म्हणजे ती आई असो, बहीण असो किंवा बायको असो, तिघांनी जर तुमचं आपल्या हजबंडवर प्रेम असेल तर त्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे की त्याने जर सगळीकडे सारखी कर्तव्य निर्माण जर काळजी घेतली तर ह्या समस्या कमी होऊ शकतात आणि वाद कमी होऊ शकतात फॅमिलीमध्ये आणि तोही आनंदाने तुमच्याबरोबर तुम्हाला सहकार्य करू शकतो. गौरीजी आपल्याकडे मी येतो. सगळ्या बाजू आपण ऐकून घेणार आहोत, पण सुरुवातीला मुलाची जी बाजू असते म्हणजे सँडविच होतं अक्षरशः. कारण बायकोचं ऐकायचं असतं, आईचं ऐकायचं असतं, बहीण असते, बाकी सगळे इतर असतात. दोन्ही परिवारांमध्ये किंवा या सगळ्यांचं ऐकून घेता त्या बिचाऱ्याचं सँडविच होतं. नेमकी काय मानसिकता असते या सगळ्या प्रकरणामध्ये? मुलांची किंवा पतीची मानसिकता नेमकी काय असते आपण म्हणूया? मला असं वाटतं की पूर्वी म्हणजे फार पूर्वी पण नाही, एक 20-25 वर्षापूर्वी मुलीला लग्नासाठी खास करून तयार केलं जायचं. म्हणजे नीटनेटकेपणा, घरातली आवरावर, शिवणकाम, स्वयंपाक हे सगळं तिला मुद्दाम शिकवलं जायचं. पण आता कसं झालंय, आपण मुलींनाही मुलांसारखं वाढवतो आणि मुलांना मुलांसारखंच वाढवतो ना, त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये. तर मला नेहमी असं वाटतं की तुझं आणि माझं असं असण्यापेक्षा दोघांनी आपला संसार आणि तुझे आई वडील माझे आई वडील असं असण्यापेक्षा आपण दोघं मिळून चौघांची काळजी घेऊया, अगदी अशी जर भूमिका असेल तर नवरा बायकोमध्ये एकवाक्यता राहायला मदत होते. खरंय. डॉक्टर समिधा गोरे मी आपल्याकडे येतो. पत्नीच्या मानसिकतेकडे आपण वळूयात. काय नेमकी मानसिकता असते आणि तिच्या काय अपेक्षा असतात? तिला काय नेमकं म्हणायचं असतं? कारण आता असे अनेक लोक हा कार्यक्रम आता ऐकत असतील. एक समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुमचं मत फार महत्वाचं आहे, काय सांगा? बायकोची अपेक्षा असते, तिला वाटतं नवऱ्याने माझं ऐकून घ्यावं आणि नवऱ्याच्या म्हणजे त्याचं असं असतं की मी बायकोला थोडंसं बोलू शकेन पण मी आईला उलट बोलू शकत नाही. तिने पहिला हजबंडला असं समजून घेतलं पाहिजे. आणि बायकांच्या अपेक्षा असतात की नवऱ्याने फक्त माझीच काळजी घ्यावी. हे चुकीचं आहे. त्याला दोन्ही ठिकाणी फेस करावं लागतं. तो आई सोडू शकत नाही, तो नातेवाईक कोणी सोडू शकत नाही, तो बायकोलाही बायकोचं त्याचे कर्तव्य असतं. पण बायको खूप प्रिय असल्यामुळे तो बायकोला समजून सांगू शकतो पण आईला समजवू शकत नाही. तर तिने हजबंडला समजून घेतलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी. आणि जर तो समाधानी असेल तर तुमचा संसार समाधानी असू शकतो. तर महिलांनी हे निष्ठून विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा की म्हणजे तिने जर त्याच्या घरातल्यांची, त्याच्या फॅमिलीची काळजी घेतली तर नॅचरल हजबंड सुखी म्हणजे समाधानी राहणार आणि त्यामुळे होणारे वाद टळतात. खरं तर डॉक्टर तुम्ही जे सांगताय ते जगभरातल्या देशभरामधल्या लाखो पुरुषांचं स्वप्न असतं की असं व्हावं, पण बऱ्याच प्रकरणात ते होत नाही. काही ठिकाणी काही वेळेला सहन केलं जातं पण मग शेवट बऱ्याचदा घटस्फोटावरती येतो. गौरी कानेटकर मी आपल्याकडे येतो. गेली अनेक वर्ष अनुरूपच्या माध्यमातून तुम्ही लग्न जुळवण्याचं काम करता, दोन कुटुंबांना एकत्र आणता. मागच्या एक 5-7 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा या मागच्या 2 पिढ्यांचं लग्न जुळवताना काय तुम्हाला फरक जाणवला? मुलगा किंवा मुलगी दोघांचंही स्थळ चौकशी करायला जेव्हा पालक किंवा स्वतः तो मुलगा मुलगी येतो, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा असतात? त्यांना कसा जोडीदार हवा असतो? घरच्यांच्या काय नेमक्या अपेक्षा असतात? काय सांगाल? अपेक्षांमध्ये खूप बदल झालेला आहे. त्यांना जो जोडीदार हवा असतो त्या एकाच जोडीदारामध्ये ते सगळ्या अपेक्षा पूर्ण होत आहेत का हे बघत असतात. म्हणजे कुठलाही मुलगा ज्या वेळेला येतो तेव्हा त्याला ती छान दिसणारी हवी असते, त्याच्यानंतर तिचं शिक्षण चांगलं पाहिजे, घरातलं तिला करता यायला पाहिजे, घरातल्यांचा तिने सांभाळ केला पाहिजे, अशा त्याच्या अपेक्षा असतात. आणि त्याच वेळेला तिच्या अपेक्षा अशा असतात की मला माझ्या आईवडिलांनी खूप चांगलं वाढवलंय, करिअरिस्ट केलेलं आहे, तर तसंच्या तसं वातावरण मला त्याच्या घरात मिळालं पाहिजे, त्याच्याकडनं मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे,
त्याच्याकडनं माझ्याबद्दलचा जो आदरभाव आहे तो व्यक्त व्हायला पाहिजे. अशा दोन्ही वेळच्या अपेक्षा आहेत. आणि पालकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या मला असं वाटतं की तुलनात्मक खूप आहेत. म्हणजे समजा एखाद्या जोडप्याला 2 मुली आहेत आणि मोठ्या मुलीला जर चांगलं स्थळ मिळालेलं असेल, तिचा नवरा दिसायला चांगला असेल, शिक्षण चांगलं असेल, तर त्यांना नॅचरली असं वाटतं की माझ्या दुसऱ्या मुलीला पण असंच मिळायला पाहिजे. तर खरं म्हणजे असं करायचं काही कारण नाहीये, कारण प्रत्येकीचं आयुष्य हे वेगळं असतं आणि प्रत्येक जण आपापल्या बरोबर त्याचं संचित घेऊन येत असतो. तो एका वेगळ्या संस्कारात वाढलेला, वेगळ्या परिस्थितीत वाढलेला, 2 घरातली वेगळ्या परिस्थितीतली माणसं एकत्र येत असतात. आणि नंतरच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या आधी होत्या त्या आता तशाच आहेत, पण माणसांचे स्वभाव बदलले आहेत का? हल्लीची पिढी अगदी झटपट निर्णय घेऊन टाकते का? मग ती लग्न तोडण्याचा का असे ना, घराघरामधल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावरती आपण या दोन्ही महत्वाच्या मंडळींशी बोलतोय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परतूया. आपण विशेष कार्यक्रम बघतोय, घटस्फोटाचे विलन कोण. डॉक्टर समिधा आणि गौरी कानेटकर अनुरूपच्या आपल्या बरोबर आहेत. आपण डॉक्टर समिधा यांच्याकडे जाऊया. डॉक्टर समिधा, सासू सासरे खूप महत्वाचा रोल आहे, मग ते मुलाचे किंवा मुलीचे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? नक्की नक्की, हा खूप मोठा विषय आणि हे खूप महत्वाचं आहे. सासवाने पण विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळ असं नाही की महिलांनी सासवांना समजून घेतलं पाहिजे. सासवाने विचार केला पाहिजे की जर आपली सून नोकरी करून येते, जर ती बाहेर व्यापात नाही येते, तर त्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे. तिला आल्यानंतर कटकट न करता किंवा तिच्या कंप्लेंट्स आपल्या मुलाकडे न करता तिला मुलगी म्हणून जर बघितलं तर हे सगळे वाद कमी होतील. आणि स्पेशली सासवाने ना, तर हजबंड वाईफ मध्ये त्यांचे जे काही इश्यूज असतील, त्यांचे जे काही विषय असतील किंवा वाद असतील, तर त्याच्यात अजिबात लक्ष घालून त्यांना स्पेस द्यावं त्यांचे रिलेशन बिल्डअप करण्यासाठी. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अजिबात लक्ष घालू नये. त्यांचे डिसिजन छोटे छोटे त्यांना घेऊ द्यावे, असं माझी प्रामाणिकपणे सगळ्या सासवांकडे अपेक्षा आहे. असं होतं अनेक ठिकाणी, पण आणखी ते व्हायला हवं. कारण घटस्फोटाचं हे सगळं वाढतं प्रमाण जर आपण बघितलं तर खरोखर चिंताजनक आहे. आणि आपला समाज बदलतोय. आपल्या समाजामधल्या तरुण तरुणींची किंवा कुटुंबियांची देखील मानसिकता चेंज होते, बदलते. गौरी कानेटकर आपल्या बरोबर आहेत. गौरीजी, आमच्या आधीच्या पिढ्या सहनशील होत्या, मुलांकडून मुलींकडून सहन केलं जायचं. आता अजिबात सहन होत नाही. म्हणजे थेट तडकाफडकी इतक्या झटपट निर्णय घेतला जातो. या पिढ्यांचं विचार करण्याची पद्धत बदलली आहे, चेंज झाली असं वाटतं आपल्याला? आम्ही आमच्या संस्थेतर्फे सासू सासरे होताना या नावाचा एक कार्यक्रम करतो. क्या बात. आता कसं आहे, कुठलंही लग्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला ती मुलगी, तो मुलगा आणि दोघांचे आई वडील या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त बदल होत असतो. आता लग्नाच्या पूर्वी कसं असतं, ती मुलगी तिच्या आईला सगळं काही सांगत असते. ज्या वेळेला तिचं लग्न होतं तेव्हा साहजिकच आईला एक पोकळी तयार होते आणि आईला असं वाटतं की अरे आता ही मुलगी माझ्याशी बोलणार नाही. किंवा तसंच उलटं असतं, म्हणजे मुलगा आईशी जर जास्त बोलत असेल तर लग्नानंतर मुलाच्या आईला असं वाटतं की आता हा मुलगा माझ्याशी बोलणार नाही, त्याला एक नवीन हक्काचा माणूस मिळालाय. तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आई वडील जे आहेत, मुलाचे काय किंवा मुलीचे काय, त्यांचं सहजीवन जर उत्तम असेल, ते एकमेकांमध्ये रमलेले असतील, त्यांचे जे बाहेरचे सोशल गेट टुगेदर्स आहेत ती जर चालू असतील, तर मला असं वाटतं हा प्रश्न खूप कमी प्रमाणामध्ये अनेक संसारामध्ये येतो. खरंय. कारण ढवळाढवळ जी असते ती कधी असते, ज्या वेळेला उद्योग नसतो काही, त्यावेळेला ती केली जाते. किंवा एक पगडा आई वडिलांचा, म्हणजे पॉझिटिव्ह असतात आई वडील, आणि असं वाटतं अरे आपली मुलं आपल्या हातात निसटतायत की काय. खरंय खरंय खरंय. कसं असतं माहितीये, लग्न आपण यावर सविस्तर बोलणार आहोत. खरं तर खूप महत्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक कुटुंबीय या सगळ्यात भरडली जातात आणि हे सगळं खूप मानसिक क्लेश, त्रास देणारं असतं. दोन्ही पाहुणे आपल्याबरोबर असेच आहेत. या विषयावरती बोलूयात एका ब्रेक नंतर. घटस्फोटाचे विलन कोण आपण चर्चा करतोय. गौरी कानेटकर यांच्याकडे आपण जाऊयात. गौरीजी, या कार्यक्रमाचं निमित्तच मुळात हे आहे की ही आकडेवारी प्रचंड वाढली आणि आकडेवारीतून आपल्याला असं कळतंय की सासू सासऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वाढणारे जे घटस्फोट आहेत त्यांची संख्या फार मोठी आहे आणि हे खरंच चिंताजनक आहे. मोठ्यांनी मोठ्यांसारखं वागावं
आणि त्यांनी खरंच चांगलं मार्गदर्शन करावं या तरुण तरुणींना. इतर कारणं वेगळी आहेत, पण या कारणानं जर घटस्फोट होत असतील तर हे किती गंभीर आहे आणि या सगळ्याकडे कसं बघावं समाजातल्या या वर्गानं? नक्कीच ही खूप गंभीर समस्या आहे आणि दोन्ही आई वडील आपल्या मुलांच्या लग्नामध्ये किंवा लग्नानंतर हा खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करताना जाणवतात. एक छोटंसं उदाहरण देते. परवा नुकतीच आमच्या ऑफिसमध्ये एक आई आली होती आणि त्यांच्या मुलीचं लग्न एक 2-3 महिन्यापूर्वी झालंय. तर मी त्यांना सहज म्हटलं, काय कशी आहे मानसी? तर त्या मला म्हणल्या, अहो चांगली आहे, पण म्हटलं काय झालं? नाही म्हणे, ती बदलली लग्नानंतर. म्हटलं काय झालं नेमकं? तर म्हणे, अहो कालच तिला फोन केला होता तर ती वांग्याची भाजी खात होती. म्हटलं मग काय झालं? नाही, पूर्वी खायची नाही माझ्या हातची. तर मला असं वाटतं इतक्या लहान लहान गोष्टी आहेत की नाही, की मुलीच्या सासरी आज कुठली भाजी केली आहे, का केली आहे, ती मुलगी कधी येते, काय करते, सासूबाई नेमकं घरात काय करतात, सासरे काय काम करतात की नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आई वडिलांनी पडू नये. दोघांच्याही, मुलाच्या पण आणि मुलीच्या पण. अगदी खरं. तर हा संसार खरोखर सुखाचा होईल. गौरी कानेटकर आणि डॉक्टर समिधा, आपण दोघं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपले मनपूर्वक धन्यवाद. कुठल्याही पद्धतीनं या अशा पद्धतीचे हस्तक्षेप जर आपण थांबवले तर खरोखर संसार सुखाचे होतील मुलामुलींचे. आणि कृपया कुणाच्या घटस्फोटाचं विलन होण्याचं कारण आपल्या माथी घेऊ नये. सगळ्यांचे संसार सुखाचे व्हावे. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.